टेनिस दुनिया का सबसे खूबसूरत चेहरा उनके पास है और वो स्टंटमैन भी है, अशरफ खान है। और नो डाउट एट ऑल अगर हम बल्लेबाजी देखें शिरोनी की तो उनके पास बल्लेबाजी बहुत मजबूत है और यही कारण है कि एबी के पास भी बल्लेबाजी मजबूत है। तो दोस्तों तैयार हो जाइए कट टू कट टफ इनकाउंटर के लिए। वंस मोर रिमाइंड यू, किरण 11 शिरोने वन द टॉस एंड दे इलेक्टेड फील्ड फर्स्ट। दोनों ओपनर्स, शाहिद खान ने पहले दिन बहुत जबरदस्त बल्लेबाजी की थी। देखना है कि मैच जब बड़ा होता है गौली सर तो फिर खिलाड़ियों का जो परफॉर्मेंस है उसको और बड़ा करना होता है। सो टू ओपनर्स ऑन द मिडल, द फेमस पिंटू पर्चा एंड लेफ्ट हैंडेड बैट्समैन शाहिद खान। पिंटू पर्चा बहुत ही मशहूर बल्लेबाज हैं, ओपन क्रिकेट, ग्रामीण क्रिकेट थाना जिला में और ओपन क्रिकेट में। उनके साथ शाहिद खान, दोनों ओपनर्स बीच मैदान पे खेल की शुरुआत होती हुई सभी का हार्दिक स्वागत है। वेलकम ऑल ऑफ यू। आप देख रहे हैं थाना जिला की आन बान शान, ये स्क्वाड को दिखाया जा रहा है। पिंटू पर्चा, माजिद बलोच, फाइक अंसारी, उसामा डॉडी, सूरज जोशी, विकी मात्रे, कपिल केने, अकबर शेख, शाहिद शेख, राहिल शेख एंड करण लाने। किरण 11 शिरवणीचे शाहिद शेख, योगेश पाटील, शाहिद शेख, योगेश पाटील, केतन भोईर, धीरज भोईर, योगेश भगत, राहुल प्रतीक, सचिन नाईक, गौरव बदारे, श्रीनिवास रबाडा, अशरफ खान एंड राज जैन। दोनों ओपनर्स बीच मैदान पे आज का सुपर संडे और सुपर पहला क्वार्टर फाइनल मुकाबला हम देखने जा रहे हैं। पहली गेंद के साथ मैंडेटरी पावर प्ले। दो ओवर मैंडेटरी पावर प्ले रहेंगे। देखना है मोर्चे पे किसको लगाया जा रहा है गेंदबाजी के लिए। सचिन नाइक को गेंदबाजी के लिए लगाया गया है। सामना करेंगे पिंटू पर्चा। बहुत ही सुहाना मौसम, सुबह की खिली हुई धूप, हल्की सी हवाएं मैदान पे बह रही है और काफी मुख्य अतिथि इस वक्त मंच पे हैं, जबकि लीड कर रहे हैं प्रिंस ऑफ दापोडे और इस टीडीपीएल के चेयरपर्सन कुंदन पाटिल जी, साथ में जल्पेश भोईर। बरोबर आपण पाहतोय अतिशय सुंदर वातावरण, क्रिकेटसाठी पोषक वातावरण आहे। लख सूर्यप्रकाश आहे, क्षेत्ररक्षणी लावलं जाते सलामी जोडी खेळपट्टीवर। सचिन नाईक के लिए, पिंटू पर्चा के लिए जो फील्ड है शॉर्ट थर्मेन, पॉइंट कवर, एक्स्ट्रा कवर। खेल की शुरुआत होती हुई स्क्वायर लेग अंपायर के बगल में एक खिलाड़ी है शॉर्ट फाइन लेके, दो खिलाड़ी सर्कल के बाहर। स्टंटमैन अशरफ खान लॉन्ग ऑफ बाउंड्री पे है, जबकि एक वाइड मिड विकेट है। सचिन, पहली गेंद, बॉलर बैक ड्राइव, हाथ को लगी थी वहां पर लेकिन अपने आप से नाराज है। क्या कहेंगे कोहली सर? हालांकि बहुत ही करारा ड्राइव लगाया था, रिप्ले में देखा जा रहा है। यस, बॅक टू द बॉलर, बॉलरच्या मारला फटका, हाताला खरं झेल घ्यायचा प्रयत्न होता पण अवघड असा होता। बॉलरच्या डोक्यावर मारण्याचा हा प्रयत्न होता। पिंटू पर्चा 1 रन से खाता खोलते हुए, बी स्पोर्ट्स 1 रन बिना किसी विकेट के। शाहिद खान सामना कर रहे हैं सचिन नाइक का। हालांकि पहली गेंद फुल टॉस गेंद थी, सीधे ब्लेड से जरूर खेला था वहां पे। शाहिद खान के लिए दो खिलाड़ी बाउंड्री लाइन पर हैं, राइट आर्म ओवर द स्टंप्स। ओ बढ़िया गेंद, बल्ला पहले चला, गेंद टिप्पा खाने के बाद हल्का सा मोमेंट रहा था और नीची भी रही थी। ये देखिए क्या खूबसूरत टेलीकास्ट है, रिप्ले में दिखाया जा रहा है। जीटीसी बिग बॉस ऑफ टेलीकास्ट। सचिन नाइक, शाहिद को इस मरतबा पंच करने की कोशिश बल्ले के अंदर लगी थी। हालांकि रूम दिया था वहां पे, कहीं ना कहीं गौली सर पहले ही फ्रंट फुट पे कमिट हो गए थे। जय पवार और मुन्ना पठान
कोर कमेटी और ऑर्गेनाइजिंग कमेटी के दोनों फोकस चेहरे हैं, दोनों का हार्दिक स्वागत। बहुत अच्छी गेंदबाजी हम कहेंगे मैंडेटरी पावर प्ले में। सचिन नाइक वीआईपी एंड से मुड़ते हुए, दापोटा एंड से मुड़ते हुए, इस मर्तबा स्वीप कर दिया गेंद को लॉन्ग लेग बाउंड्री के बाहर, 6 रन। iShare.com ऑर्डर किराणा फटाफट, डिलिव्हरी झटपट, यांचा दणदणीत TDPL षटकार। गणपती बाप्पा स्वीप किया था वहां पर, लेकिन कमाल का कनेक्ट किया। यस, लॅप स्वीपचा फटका बघायला मिळाला। डाव्या शिवरला चेंडू होता, पूर्णपणे जोरदार फटका खेळला होता आणि लॅप स्वीप नसताना सरळ गेला होता लॉन्ग लेग सीमारेषेच्या बाहेर। 6 धावांसाठी षटकार। शाहिद खान सिक्सर से खाता खोलते हुए, सचिन नाइक चले, इस मर्तबा ड्राइव करने की कोशिश, बहुत बढ़िया एफर्ट वहां पे विकेट कीपर का, लगभग दूसरे स्लिप में छलांग लगा दी थी वहां पर शाहिद शेख ने। ये बेस्ट कैच ऑफ द TDPL रहता अगर पकड़ा जाता तो, हालांकि कल बहुत अच्छे कैचेस पकड़े गए। ये देखिए ड्राइव करना चाहते थे, थोड़ा दूर से खेला था, मोटा सिरा, और ये देखिए एथलेटिक एफर्ट। ओ हो, मानो कोई गोलकीपर इस पर दिखाई दे रहा हूं, क्या कहेंगे? यस, ॲथलेटिक एफर्ट बघायला मिळाला होता, स्वतःला झोकून दिलं होतं, मात्र झेल घेण्यात यश आलेलं नाहीये। आवश्यकता आपण रिप्ले मध्ये। ये कैच पकड़ा जाता तो TDPL का सबसे अच्छा कैच माना जाता। सचिन नाइक सामना करेंगे पिंटू परछा, बहुत ही करारा ड्राइव, सीधा डीप मिड ऑन में, कोई रन नहीं। 1 ओवर की समाप्ति, रन बने AB स्पोर्ट्स के 8 बिना किसी विकेट के। व्हाट यू थिंक गवली सर? आई थिंक नॉट अ वेरी गुड स्टार्ट फ्रॉम AB स्पोर्ट एंड ऑफ द फर्स्ट ओवर। अगदी बरोबर आहे, कारण पॉवर प्लेचे षटक होता आणि पॉवर षटकामध्ये दुहेरी धावसंख्या आता पोचता आलेला नाही। अतिशय चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये बघायला मिळते। नो डाऊट कुठलाही फलंदाज बाद करण्यामध्ये यश आलेलं नाहीये, पण मात्र 8 धावा दिलेल्या आहेत। एक अतिशय चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये म्हणता येईल। देखिए समय 25 मिनट का दिया गया है, दोनों टीमें इस बात को सुन लें। शाहिद शेख हमें कॉपरेट करना है, 25 मिनट का 5 ओवर के लिए समय है। और देखिए जिस तरह से पिछले 4 दिनों से आपने कॉपरेट किया, इस तरह आप कॉपरेट करेंगे तो थाना जिला प्रीमियर लीग में 2 नहीं बल्कि 4 चांद लग जाएंगे। सो बैक टू क्रिकेट नाउ, एंड ऑफ द फर्स्ट ओवर। आई थिंक नॉट अ वेरी एग्रेसिव स्टार्ट फ्रॉम AB स्पोर्ट, 8 विदाउट लॉस। Shahid on 7 and Pintu Parcha on 1, help up 2 balls. Change in bowling now. जब तक मेरे पास समय, मैं बताता चलूं कि दूसरा क्वार्टर फाइनल कुंदन पाटिल ओनर टीम वीर तानाजी दापोटे बनाम मंजरी गुड्डू बॉयज मुरबार, DD 12वें कल्याण को झेलना होगा अमर कासने स्पोर्ट्स को, और भूमिक गंधारी के सामने मैग्निफिसेंट मुंबई की परीक्षा रहेंगी। दोस्तों बने रहिए हमारे साथ, क्योंकि आज फैसला हो जाएगा कि TDPL का विजेता कौन और 10 तारीख को IPL का विजेता कौन। लेकिन सबकी नजरें इस वक्त TDPL पे लगी हुई। गेंदबाजी में दूर वाले छोर से अब बुलाया गया है गेंदबाज राजे को। पहली गेंद उछाल दिया, गेंद को लॉन्ग ऑन पे खिलाड़ी मौजूद हैं और शाहिद खान आउट। माननीय सरपंच ग्रामपंचायत सदस्य वडघर भारती दीपक पाटील पुरस्कृत ही TDPL विकेट। बहुत अच्छा फॉलो किया था राज जैन ने, क्योंकि शाहिद खान अपने आप को रूम देना चाहते थे। आप देख सकते हैं उनको बहुत अच्छा फॉलो किया था
और यही कारण था कि शॉट्स में ताकद नहीं लगा पाए और लॉन्ग ऑन पे आउट हुए। दुसरी महत्वाची गोष्ट की फुटवर्क बघायला मिळालेलं नाही आणि जागेवरनं फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता। नए बैट्समैन माजिद बोबरे टीम के कैप्टन डीकॉक ऑफ भिवंडी बल्लेबाजी को जा रहे हैं। देखना है कि कैप्टन लीडिंग फ्रंट, जिस तरह शाही शेख ने वाकई में अपने टीम को तीसरे दिन सबसे ऊपर रखा था अपनी बल्लेबाजी से। पिंटू पर्चा के लिए फील्ड की जमावट, एक शॉर्ट थर्मेन है, एक बैकवर्ड पॉइंट है, एक कवर है, मिड ऑफ थोड़ा स्टैटिश है, लॉन्ग ऑन एक रखा गया, एक वाइडिश मिड विकेट पे अशरफ खान है, जबकि एक डीप स्क्वायर लेग पे खिलाड़ी मौजूद है। 3 खिलाड़ी सर्कल के बाहर। पहला विकेट गिरता हुआ आउट होकर के शाहिद खान 7 रन बनाए। अब सामना करने जा रहे हैं पिंटू पर्चा। बहुत कुछ डिपेंड करता है बी स्पोर्ट्स का कि पिंटू पर्चा किस तरह बल्लेबाजी करते हैं, क्योंकि सामने की टीम की जो बल्लेबाजी की ताकत है उसके मुताबिक आपको टोटल रखना होगा। अगले टॉस के लिए दोनों टीमें तैयार हैं। वीर तानाजी दापोडे और मंजरी गुड्डू बॉयज मुरबा। इस मर्तबा देखना है क्या कुछ हुआ है। गेंद फाइन लेग बाउंड्री की तरफ सरक रही है, बल्ले के अंदर लगी थी। रिजल्ट बहुत अच्छा, 4 रन। माननीय सरपंच ग्रामपंचायत सदस्य वडघर भारती दीपक पाटील पुरस्कृत ही TDPL विकेट। आपण बघितलं की पूर्णपणे उजव्या ह्याच्या बाहेर गेला होता आणि फाईन ग्लान्स केलेला होता आणि चेंडू डीप फाईन लेग सीमार ह्याच्या बाहेर गेला होता। 4 धावांसाठी चौकार। चौके के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 12 पे पहुंचा है। इस मर्तबा यॉर्कर लेन की गेंद थी, खोद के निकाला, हेलीकॉप्टर ड्राइव, लेकिन सीधा मिड ऑन पे कोई रन नहीं। कमाल की बॉलिंग हो रही है इस वक्त किरण 11 शिरोने की तरफ से। मैंडेटरी पावर प्ले में बैट्समैन को अभी भी आजादी बरतने नहीं दे रहे। राज जैन, ओ बढ़िया गेंद, मोमेंट था, लेकिन बैट्समैन बीट हुए, विकेट कीपर शाहिद भी बीट हुए। बढ़िया फील्डिंग की वहां पर पीछे विकेटों के रबाडा ने, लेकिन लेग बाई के 2 रन। अच्छा गति परिवर्तन किया था वहां पर और चकमा खा गए थे पिंटू पर्चा। पिंटू पर्चा पूरे अपने लय में नजर नहीं आ रहे, जैसा जिसके लिए वो जाने ही जाते हैं। राज जैन दूर वाले छोर से आते हुए लेफ्ट आर्म राउंड विकेट। इस मर्तबा सीधा ड्राइव पिंटू का, फील्डर है, एक और विकेट। माननीय सरपंच ग्रामपंचायत सदस्य वडघर भारती दीपक पाटील पुरस्कृत ही TDPL विकेट। पिंटू पर्चा हा पहिल्या चेंडूपासून थोडस संघर्ष करताना दिसला आणि यावेळेला मात्र लॉग ऑफ क्लिअर करण्याचा प्रयत्न। ऑर्गेनाइजिंग कमेटी का कहना है कि बैट्समैन जल्दी भेजा जाए। देखिए सभी टीमों के लिए अनाउंसमेंट है। दूसरा विकेट गिरता हुआ आउट होके गए पिंटू पर्चा। दोनों ओपनर्स चले गए हैं और नए बैट्समैन हिटमैन ऑफ भिवंडी फाइक अंसारी बल्लेबाजी को जा रहे। कवली सर क्या कहेंगे? इट हैज बीन अ वेरी टाइडी बॉलिंग फ्रॉम किरण 11 शिरोने। ऍब्सोल्युटली अप्रतिम गोलंदाजी बघायला मिळते, कारण पहिल्या षटकामध्ये सुद्धा फक्त 8 धावा दिल्या होत्या आणि ह्या षटकामध्ये एक पूर्ण दबाव टाकला जातोय। आपण पाहतोय राज जैन अप्रतिम गोलंदाजी करताना दिसतोय, कुठल्या प्रकारची संधी देत नाहीये मोठा फटका खेळण्याची। गेंदबाजी के लिए तैयार होते हुए दूर वाले छोर से राज जैन। मैंडेटरी पावर प्ले की
आखिरी गेंद है, देखना है उसका लाभ उठाते हैं या नहीं फाइक अंसारी। सुबह का सत्र है, कहीं ना कहीं जो एटमॉस्फियर में हल्की सी नमी रहती है, लेकिन उसको बहुत अच्छे से यूटिलाइज किया है गेंदबाजों ने। टॉस को जीता था शाहिद शेख ने और पहले फील्डिंग करने का फैसला किया था। दूर वाले छोर से मुड़ते हुए राज जैन फाइक अंसारी के लिए। दीपक पाटिल, जय पवार, कुंदन पाटिल जी, जल्पेश भोईर सभी तैयार। इस मर्तबा बैकफुट पे गए, पंच जरूर किया था लेकिन गेंद के उछाल को भाप नहीं पाए। कवर पॉइंट पे गेंद, 2 ओवर समाप्त, मैंडेटरी पावर प्ले में 14 रन। कमाल की बॉलिंग यहां पर की अब तक मैंडेटरी पावर प्ले में किरण 11 ने। आज मेरे साथ मशहूर और मारूफ कमेंटेटर डोमोली रायगर और कल्याण की मशहूर आवाज़ प्रसाद परब जी हैं। ओमकार शेट्टे थोड़ी देर में वॉइस ऑफ वकलन जुड़ेंगे और मचेंद्र घरत वॉइस ऑफ रायगर, मचेंद्र पाटिल है मेरे साथ और नैनेश्वर चिकने वॉइस ऑफ वडू नवघर, साथ में वॉइस ऑफ महाराष्ट्र डॉक्टर गौली सर। आप सभी का हार्दिक स्वागत है। एंड ऑफ द सेकेंड ओवर, AB स्पोर्ट not enough total on the board, 14 for the loss of 2 wickets, but 2 very good batsmen on the middle, like the captain of AB Sport, Peacock of Bhiwandi, Majid Bobde. Lot of depend on Majid Bobde. This is the good captaincy from Shahid Sheikh. Continues Sachin Naik. Is the front line bowler. Sun shining brightly. Sachin Naik goes past us. Bostomaji try to switch it, pitch in the air and off the surface. What a bowling. Magnificent delivery indeed. And Majid in trouble. AB Sport 14 for the loss of 2 wickets. Ashraf Khan at deep wideish mid wicket. And here goes Sachin Naik. Right arm over the wicket. Bostomaji tried to swing once more, beats him outside the off stump. This is the extraordinary bowling from Sachin Naik. He maintained very good length and line and direction is around the off stump. Superb bowling. अप्रतिम गोलंदाजी बघायला मिळते आणि अगदी पहिल्या गोलंदाज त्यांनी सुद्धा अप्रतिम गोलंदाजी केली होती. त्यानंतर राज छे यांनी सुद्धा गोलंदाजी, त्याप्रमाणे सचिन नाईक बॅक टू बॅक 2 चेंडू हे निर्धाव केलेले आहे. Sachin Naik. Bostomaji pulls it, but there is the fielder in deep. Find the ball at deep mid wicket and enough time Majid gets 1. 1 to score now. His score moves up to 15 for the loss of 2 wickets. Sun shining brightly and you're watching Thana District Premier League 2020. Welcome all of you from chairperson of TDPL, Kundan Patil ji, Jalpesh Bhuir, Deepak Patil, Subhash Thakre, Munna Pathan, Subhash Patil and Jay Pawar and all organizing committee. Runs coming very difficult for AB Sport, but Faik is the hitman and badly needing some huge hit. This time loft, high and high. There is a all the way to the mid wicket, a towering 6 from hitman. myshare.com ऑर्डर किराणा फटाफट, डिलिव्हरी झटपट, यांचा दणदणीत TDPL षटकार. What do you think, Gowli sir? Because AB Sport badly needing this type of a stop. Terrific shot from hitman. ऍब्सोल्युटली थोडासा एक मानसिक दबाव वाटत होता, धाबा होत नव्हत्या. हे बघितल्यानंतर जागेवर ताकदवर फटका खेळला होता आणि चेंडू डीप वाईडिश मिड विकेट सीमा रेषेच्या बाहेर जातोय. लांब पल्ल्याचा षटकार. Sachin Naik, here we go, charging from here. Goes to Faik, this time not a very good stroke, unconventional shot, but misfilled by the fielder in deep. Enough time, Faik gets 2. He moves up to 8 and AB Sport moves up to 23 for the loss of 2 wickets. You are watching the first quarter final between Kiran 11 Shirone and AB Sports Kharipar. Sachin Naik, turn from the Puda end, goes past us. Balls to Faik, this time high in the air, men under it.
Well judging. Oh, it's dropped. Well judging were finally put down, and lucky and fortune for AB Sport and Fike. Fike is dropped by the long off fielder. Yogesh is there. And that marks end of the third over. AB losing a toss, batting first at 25 for the loss of 2 wickets. 25 रन 2 विकेटों के नुकसान पे 3 ओवर की समाप्ति के बाद अगले 2 ओवर में क्या होता है, आइए सुनते हैं उस आवाज से। लोग जब पबजी था तो पबजी के इतने दीवाने नहीं थे जितने डॉक्टर गवली सर की कमेंट्री के दीवाने रहे हैं यहाँ। आइए डेथ ओवर में आंखों देखा सुनाने के लिए वॉइस ऑफ महाराष्ट्र डॉक्टर गवली सर। धन्यवाद सिद्धी बाबे। तर मित्रांनो आपण पाहता TDPL ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग आणि या लीग मधला पहिला क्वार्टर फायनलचा सामना, पहिला उपांत्यपूर्व फेरीतला सामना। किरण मेहर ओनर आहेत किरण 11 सिरावणीचे आणि अल्ताफजी बाली AB स्पोर्ट्स, दोन संघामधील सामना 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 25, 2 बाद 25। अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे, स्लॉग ओव्हरचा खेळ बाकी आहे। संघाचा कर्णधार खेळपट्टीवर आहे, डिकॉक ऑफ भिवंडी ज्याला संबोधलं जातंय, माजिद बोबडे आणि फाईक अन्सारी, एक विस्फोटक फलंदाज, फटकेबाज फलंदाज म्हणून ज्याची खेळाला एक जीवनदान मिळालेलं आहे, त्याचा फायदा उचलते का बघायचं आहे। तिसरं षटक किरण भोई याला मात्र ड्राईव्ह केलेला आहे, चेंडू जातोय सरळ मिड विकेटला, क्षेत्ररक्षक येतोय टीम मधून, थोडंसं मिसफील्ड होतंय मात्र फायदा उचलला जात नाही, फक्त एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय। I think captain used the tactic. He routed the strike to Faik Ansari because he is a very dangerous customer in death over. Last one was a half volley, firmly driven all on the ground. 2 बाद 26। आज शाहिद खान ज्याने पहिल्या दिवशी धावांची लूटमार केली होती, आज मात्र अपयशी ठरलेला एक षटकार मारल्यानंतर अपेक्षा होत्या, असं वाटलं होतं की चांगली सुरुवात होईल। धावबाजूला पिंटू परचा याला सुद्धा एक चांगली फलंदाजी करता आलेली नव्हती। याला पुण्याचा फटका खेळलेला आहे, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय आणि या वेळेला मात्र पुन्हा जीवनदान मिळते, दुसरं जीवनदान मिळते फाईक अन्सारी। आज 2 धावाही मिळतात। इसीलिए तो मैं कहता हूं कि बालों में जेल और हाथों में तेल लगा के क्रिकेट ना खेले। जिस तरह से कैचेस छूट रहे हैं, दूसरा कैच छूटा है यहाँ पर, और किस्मत इस वक्त साथ देती हुई फाइक का। देखिए किस्मत का साथ तो जिंदगी में भी चाहिए, क्रिकेट में भी। ये देखिए ऑन दी आप खेला था, पिछले पांव पे चले गए थे, यही कारण रहा था कि टाइमिंग बढ़िया नहीं कर पाए। हे पाहू शकता गौरव याला झेल घेता आलेला नव्हता, जवळपास जज केलं होतं, शेवटच्या क्षणी मात्र झेल सुटतोय आणि जीवनदान मिळतंय। धीरज हा चेंडू मात्र खेळण्याचा प्रयत्न केलेला नाही, कारण उजव्या स्टिकच्या खूपच बाहेर आहे आणि पंच इशारा करतायत वाईड बॉल। Yes, Gowli sir, I think Dheeraj tried to some extra pace there. He ball away from the office stump, balls in दूसरा मोहल्ला, white signal from umpire. ऍब्सोल्युटली थोडासा वेगात टाकण्याच्या प्रयत्नामध्ये आपल्या दिशेमध्ये भरकटतोय धीरज। लेफ्ट आर्म याला पुन्हा एकदा चेंडू उजव्या स्टिकच्या खूपच बाहेर जातोय, वाईड बॉल। बहुत जबरदस्त हमारे अंपायर का वाइड देने का अपना अंदाज है, लगातार दूसरा वाइड। देखिए थोड़ा बचना चाह रहे, दुनिया में बहुत सी गलियां हैं जहां से आप निकल जाए, क्रिकेट में कोई भी गली नहीं। धीरज लेफ्ट आर्म याला पुन्हा एकदा, यावेळेला मात्र एक चांगला चेंडू आहे, अप्रतिम चेंडू आहे, पडल्यानंतर थोडासा हलकासा बाउन्स आणि उजव्या स्टिकच्या बाहेरनं निघून गेलेला आहे यष्टी रक्षकाच्या हातात। ब्यूटीफुल बॉल, लुक एट दैट, सुपर्ब डिलीवरी इंडीड, just pitching on the good line spot and moving way to the batsman, lovely ball. धावसंख्या अजूनही थांबलेली आहे, 2 बाद 30। चौथं षटक हे मार्गस्थ। याला मात्र लिव्हिंग एज आणि एक सॉफ्ट डिस्मिसल, सहज सोपा सुंदर झेल। And the Prince of Dapode, and
ठाणा डिस्ट्रिक्ट बांधकाम committee Sabhapati Kundan Patil ji in our commentary box. Most welcome. It has been a wonderful over from Dheeraj ji. Ball excellent, maintain very good length and line. The line of attack is just around the off stump. Superb bowling. येस कुंदन पाटील साहेब यांचं आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आगमन झालेलं आहे. वेलकम सर, आपलं हार्दिक स्वागत आहे. आणि TDPLचे चेअरपर्सन आहेत, त्याचबरोबर ठाणे जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य समिती सभापती आहेत, भिवंडी तालुका शिवसेना संपर्क प्रमुख, आणि खास करून क्रिकेटशी त्यांचं अतूट नातं आहे. त्याचं कारण 40+ क्रिकेट संघटनेचे ते संस्थापक अध्यक्ष आहेत. ज्याला फुलटा चेंडू ड्राईव्ह केला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने पहिली धाव दिशे वेगात क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. थोडासा मिसफील्ड होतोय, मात्र फायदा उचलला जात नाही. फक्त एकाच धावेवर समाधान मानलं होते. धावसंख्या 1 न वाढती धावसंख्या होते 3/31. चौथं षटक हे मार्गस्थ आहे, प्रगतीपथावर आहे. अजूनही चांगली धावसंख्या म्हणता येणार नाहीये. यस गवली सर, किरण 11 भी खेल रही, वीरताना जी दापोटे और मंजरी गुड्डू इसके बाद खेलेंगी. और इन दो टीमों के मैचेस की विजेता टीम सेमीफाइनल पहला खेलेंगी. धीरज याला मात्र पुन्हा टायमिंग साधता येत नाही. फक्त मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि अप्रतिम गोलंदाजी सुद्धा या षटकामध्ये बघायला मिळालेली आहे. प्रत्येक गोलंदाजाने आपली भूमिका चोख बजावलेली आहे. पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी केली होती ती म्हणजे सचिन नाईक, फक्त 8 धावा दिल्या होत्या. त्यानंतर राज जैन यांनी 2 फलंदाज बाद केले होते, फक्त 6 धावा दिल्या होत्या. तिसऱ्या षटकामध्ये सचिन नाईक यांनी 11 धावा दिल्या होत्या. आणि या चौथ्या षटकामध्ये धीरज भोईर यांनी धावा दिलेल्या आहेत, फक्त 6. काय गोलंदाजी केलेली आहे. देखिए गवली सर, अगर AB स्पोर्ट्स को मैच में रहना है तो लगभग 45 के ऊपर देखना होगा. हालांकि माना कि AB स्पोर्ट्स के पास भी बहुत अच्छी गेंदबाजी है. कपिल केने ने पहले दिन बहुत ज़बरदस्त गेंदबाजी की. राहिल शेख एक बहुत ज़बरदस्त मैजिक ऑफ पड़गा, राहिल शेख भी बहुत घातक गेंदबाज हैं. और देखना ये है कि उसामा है, लेकिन आप जहाँ पर सामने की टीम की तरफ देखते हैं तो उनके पास शाहिद शेख एक ऐसे बैट्समैन हैं जिन्होंने आपने देखा कि पहले दूसरे ओवर में ही काम तमाम करते. देखना है कि AB स्पोर्ट्स के दोनों बैट्समैन कितने रन बनाते. थँक्यू. कॉमेंट्री बॉक्स. तर नक्कीच आपण मंचावर जात आहोत. TDPLच्या या भव्य मंचावर आपण स्वागत आणि सन्मान करत आहोत त्रिशूलजी ठाकरे ज्यांनी या आयोजनाला याला फुलटा चेंडू होता, ड्राईव्ह केलेल्या चेंडूला मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात आहे. 1 पेक्षा जास्त मिळणार नाहीये. धावसंख्या 1 न वाढते धावसंख्या होते 32. देखिए अभी भी आज़ादी बरतने नहीं दे रहे हैं. जिस तरह की गेंदबाजी हो रही है, बहुत ही कसी हुई गेंदबाजी, नपी तुली गेंदबाजी जिसे क्रिकेट में कहते हैं. याला मात्र अप्रतिम चेंडू होता, खेळलेला चेंडू सरळ जातोय लॉंग ऑफ कडे. पहिली धाव वेगात काय क्षेत्ररक्षण बघायला मिळते, हे फार महत्वाचं असतं. तुम्हाला जर सामना जिंकायचा असेल तर तुमची फलंदाजी, तुमची गोलंदाजी आणि तुमचं क्षेत्ररक्षण ह्या तिन्ही गोष्टी फार महत्वाच्या असतात. Great cricket going on the middle. What a stroke played and what a ball, an equal stroke from the fielder. त्याला फुलटा चेंडू, पुन्हा एकदा चेंडू, फायदा उचलता येत नाही, कुठलाही क्षेत्ररक्षक नाही. नो मॅन स्लॅड मध्ये चेंडू पडतोय, फक्त एकच धाव. श्रीनिवासन उर्फ रबाडा, वेलकम. दीपक म्हात्रे, निवेदन DJ. अतिशय चांगली माईक सिस्टीम त्याने आम्हाला उपलब्ध करून दिलेली आहे. आणि जेव्हा जेव्हा मेगा इव्हेंट्स असतो, दीपक म्हात्रे जेव्हा असतात तेव्हा नक्कीच अतिशय उत्कृष्ट माईक सिस्टीम आमच्यापर्यंत पोहोचत असते. दीपक म्हात्रे, आपलं हार्दिक स्वागत आहे. श्रीनिवासन रबाडा, पुन्हा एक चांगला ब्लॉक होल्ड टाकला चेंडू आणि अप्रतिम झेल. वाट अ कॅच. योगेश पाटील याचा अप्रतिम झेल. गौली सर, एक बात है कि बिगिन फ्रॉम द फर्स्ट बॉल शाहिद शेख ने जो जाल बिछाया था, जो प्लान किया था, उसमें AB स्पोर्ट्स के बल्लेबाज फंसते चले गए. कारण सिर्फ अच्छी गेंदबाजी नहीं रही बल्कि अच्छी फील्डिंग भी रही है. हालांकि 1-2 कैचेस जरूर छूटे.
ऍब्सोल्युटली, पण त्याचा फायदा उचलता आलेला नाही, कारण काही कन्सर्नला जीवनदान मिळालं होतं, त्याचा फायदा मात्र त्याला उचलता आलेला नाही. त्याचं कारण म्हणजे त्यानंतर होणारी गोलंदाजी, अचूक टप्प्यावर गोलंदाजी बघायला मिळते. हा 5वा गोलंदाज आहे रबाडा श्रीनिवासन. त्याला पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय, चेंडूला मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात आहे. काय क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे आपण पाहतोय. गोलंदाजी त्या अनुसरून बघायला मिळते. बिल्कुल, लेकिन गेंदबाजी भी तो बहुत अच्छी हुई है, कहीं भी रूम नहीं दिया रबाडा ने, लगातार गेंदों को विकेटों में रख रहे हैं, लगातार यॉर्कर्स की भरमार कर रहे हैं, और इस तरह की गेंदबाजी के सामने आप आज़ादी नहीं बरत सकते. अब एबी स्पोर्ट्स के जो गेंदबाज हैं उन पर दबाव रहेगा. हालांकि क्रिकेट अनिश्चितताओं का खेल है. उनके पास उसामा है, सिल्वराम साहब भिवंडी, मैजिक ऑफ पड़गा, राहिल शेख है, कपिल केने है, लेकिन शाहिद शेख क्या करते हैं देखने वाली बात रहेंगी. श्रीनिवासन याला पुन्हा एकदा ड्राईव्ह केलेला आहे. कार्पेटच्या सहाय्याने चेंडू जातोय तो मिडॉनला. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक चेंडू जवळ आणतोय. अपील केलं जात आहे धावबादचं, आणि फलंदाज बाद, धावबाद. नीट टेलिकास्ट आपण बघितलं. टेलिकास्टचा बिग बॉस जीटीसी लाईव्ह. बिल्कुल कमाल का टेलीकास्ट, जीटीसी लाइव टेलीकास्ट, दुनिया का बिग बॉस. ये देखिए बहुत साफ सुथरा, लेकिन यहाँ मैं सराहना करूंगा अंपायर की भी. अगले टॉस के लिए हम आपको टॉस बॉक्स में लिए चलते हैं. खेलने वाली टीमें वीर तानाजी दापोडे और उनके साथ हैं मंजरी गुड्डू बॉयज मुरबाड. थँक्यू कॉमेंट्री बॉक्स. तर तत्पूर्वी आपण टॉसच्या अगोदर या ठिकाणी या भव्य मंचावर स्वागत आणि सन्मान करत आहोत. या स्पर्धेसाठी ज्यांनी आम्हाला अनेक सहकार्य केले असे सन्मान्य श्री त्रिशूलजी ठाकरे या मान्यवर कक्षामध्ये उपस्थित आहेत. मी सुभाजी पाटील आपणास विनंती करतोय, या स्पर्धेचे आयोजक सुभाजी पाटील, आपण आपल्या शुभ हस्ते त्रिशूलजी ठाकरे यांचं स्वागत आणि सन्मान करावं. सत्कार के बाद टॉस होगा, और टॉस के बाद आप तक आंखों देखा हाल सुनाने के लिए बहुत ही मशहूर और मारूफ कमेंटेटर प्रसाद परब जी, वेलकम, एंड मच्छिंदर पाटिल. सुभाजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय सन्मान्य श्री त्रिशूलजी ठाकरे यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी होत आहे. धन्यवाद. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. जराही वेळ न घेता लगेचच क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. यस, भगवानजी भोईर आपलं खूप खूप स्वागत आहे. अजय भोईर लिटल मास्टर आपलं स्वागत आहे, अभिनंदन.
वीर तानाजी दापडे संघाने नाणेफेक जिंकलेली आहे. वेळ कमी असल्यामुळे ओपिनियन घेतलं जाणार नाहीये. भगवानजीवर आपलं मी खूप खूप आभारी आहे. प्लस विनंती, आपण मान्यवर कक्षामध्ये जाऊन स्थानापन्न व्हायचं आहे. भावेश क्वार्टर फायनलचा सामना खेळणार आहात, काय निर्णय? बिल्डिंग क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. यानंतर दुसरा सामना जो होणार आहे त्याची नाणेफेक झालेली आहे आणि वीर तानाजी दापडे संघ कर्णधार भावेश पवार यांनी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू व्हेरी मच डॉक्टर गवळी. पहिलं सत्र इथे समाप्त झालंय आणि धावफलकावर आपण पहिल्या सत्राखेर धावसंख्या आपण बघितली आहे 36 धावा. 37 धावांचं एक माफक लक्ष आहे, पण कुठलंही लक्ष, कारण तुम्हाला माहिती आहे की प्रत्येक संघ इथे फिल्टरहून वरती आलेला आहे. 2-2 सामने पॉईंट्स टेबलवर सर्वोच्च स्थानावर राहून हे संघ पुढे आलेले आहेत आणि त्यामुळे आज असणार आहे ती नॉकआउट. त्यामुळे स्पर्धेतला जो संघ पराभूत होईल त्याला पूर्ण वर्षभर पुढच्या TDPL सीझन 2 ची वाट बघावी लागेल. पण जेव्हा जेव्हा धावसंख्या कमी तेव्हा तेव्हा एक चांगलं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळालं आहे, दर्जेदार क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळालं आहे आणि इथे सुद्धा तसंच क्रिकेट दाखवण्यासाठी हे दोन संघ एकमेकांसमोर सज्ज झालेत. किरण 11 शिरवणे आणि AP स्पोर्ट्स. धावसंख्या 37 धावेंचं लक्ष गाठायचं आहे सामना जिंकण्यासाठी. मैदानावर ते किरण 11 शिरवणे संघाला आणि आघाडीची फलंदाज एक बिनीची जोडी मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करत असताना किरण 11 शिरवणे या संघाकडून. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. तमाम क्रिकेट रसिकांकडून जास्त प्रेक्षक तुम्हाला पाहायला मिळत नाहीये, कारण कोरोनाचा प्रादुर्भाव अजूनही कमी झालेला नाहीये आणि त्याच कारणास्तव इथे मात्र सूचना अशा होत्या आयोजकांकडून की घर बसल्या तुम्ही टेनिस क्रिकेटचं हे धावतं वर्णन तुम्हाला ग्लोबल टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून पाहायला मिळेल आणि तेच तुम्हाला पाहायला मिळते. सर्व आमच्या लाडक्या रसिकांनी आम्हाला सहकार्य केले त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार आम्ही इथे व्यक्त करत आहोत. खूप चांगला टेलिकास्ट तुम्हाला पाहायला मिळते. ग्लोबल टेनिस क्रिकेट वर्ल्ड वाईड झालं असं मी म्हणेन, कारण DRS डिसिजन रिव्ह्यू सिस्टीम जी मात्र टेक्नॉलॉजी आहे आणि त्याचा वापर इथे मात्र स्पर्धेत तुम्हाला पाहायला मिळतोय आणि याची मुभा प्रत्येक संगणकाला एक रिव्ह्यूच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. बघायचं हे माफक लक्ष जर तुम्हाला पाहायला मिळते धावफलकावर 37 धावेंचं, ते मात्र इथे पूर्ण करण्यासाठी दोन आघाडीचे फलंदाज सज्ज झालेत. 5 षटकांमध्ये तुम्हाला हे लक्ष पूर्ण करायचं आहे. विनंती करतो की जास्त वेळ न घेता लगेचच सामना सुरू करावा. कॉमेंट्री बॉक्समध्ये माझ्यासोबत मच्छिंद्र पाटील आहेत, कालांतराने तुम्हाला त्यांचं सुद्धा समालोचन ऐकायला मिळेल. तर माझ्यासोबत तुम्ही पाहतात तर TDPLचे सन्माननीय अध्यक्ष कुंदनदादा पाटील इथे उपस्थित आहेत आणि बघा किती क्रिकेट किती जवळून त्यांनी बघितलं आहे. स्वतः खूप चांगले क्रिकेटर आहेत, ऑर्गनायझर स्वतः खूप चांगले आहेत आणि त्यांच्याचकडून मला माहिती अशी मिळते की पहिल्या दिवशी आतापर्यंत या स्पर्धेला 1,66,309 लोकांनी आतापर्यंत ही स्पर्धा पाहिली सुद्धा पहिल्या दिवशी. त्यानंतरचा आकडा जर बघितला दुसऱ्या दिवशी 2,08,20 एवढ्या प्रेक्षकांनी ही स्पर्धा बघितली. त्यानंतर तिसऱ्या दिवशी आकडा अजून थोडा वाढला 2,26,886 आणि चौथ्या दिवशी मात्र या संख्येमध्ये अजून वाढ झाली. अजून मात्र या पुढे संख्या निघून गेली 2,53,985 आणि आजचा आकडा तुम्हाला सत्रामध्ये आम्ही पूर्णपणे पोहोचवू. डेफिनेटली सांगेन आज स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे, अंतिम दिवस आहे. डू ऑर डाय मॅचेस तुम्हाला पाहायला मिळणार आणि अंतिम दिवसामध्ये आज सार्वजनिक सुट्टी असल्याकारणाने प्रेक्षकांची वाढ सुद्धा आमच्या ऑनलाईनच्या माध्यमातून भरपूर पाहायला मिळणार. ऑल द बेस्ट बोथ द टीम. आघाडीचा गोलंदाज इथे गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाजी मार्कवर ओसामा पहिला चेंडू घेऊन उजव्या हाताने. ओ क्रॉसिंग ऍक्शन गोलंदाजी. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक दूरवर ना बघायचं, खूप मोठा पल्ला गाठावा लागतोय पण त्याच्या आवाक्याच्या बाहेर. वाईडिश लॉंगॉनला उभे होते अशा मुवमेंटला शाहिदने एक सेफ झोनमध्ये फटका खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू त्याला फिनिश करायचा होता, टायमिंग झालं नाही आणि चेंडू मिस टाइम होऊन बसतो. तो मिड ऑन रिझनमध्ये चेंडू तिथे लँड होईल तोपर्यंत 2 धावा सहज गती इथे पूर्ण करून इथे एक चांगला आकार देतो धावसंख्येला. धावसंख्या धावफलकावर 2. पॉवर प्लेची षटकं आहेत. पहिली 2 षटकांनी या षटकाने जास्तीत जास्त धावा कुटण्याचा प्रयत्न आणि मनसुबा आणि बेत असेल तो शाहिद शेखचा. ओसामा पुन्हा क्रॉसिंग ऍक्शन, हेलिकॉप्टर उडवलाय इथे क्षेत्ररक्षक जज करतोय. आता मात्र सापड्यात पकडलाय आणि झेल. फलंदाज बाद. पहिलाच धक्का लागतोय पहिल्या षटकातल्या दुसऱ्या चेंडूवर आणि बिग विकेट. शाहिद शेख बॅक टू द पॅव्हिलियन. सुपर बॉलिंग परफॉर्मन्स फ्रॉम ओसामा. पहिल्याच षटकामध्ये एक खूप मोठी उपलब्धी
कारण या स्पर्धेमध्ये आतापर्यंत खोऱ्याने धावा ओढल्या होत्या, ते म्हणजेच शाहीद शेखने तुटून पडला होता प्रत्येक गोलंदाजांवर आणि आपल्या फलंदाजीत किती क्षमता आहे, किती पोटेन्शियल आहे, किती गुणवत्ता त्यांनी सिद्ध केली होती. पण आता मात्र थोडेसे असफल ठरत आहेत. प्रत्येक चेंडू मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात ते मात्र झेलच्या स्वरूपात ते बाद झालेत आणि पहिलाच धक्का लागलाय तो किरण 11 शिरवणे या संघाला. आघाडीचा फलंदाज शाहीद शेख तंबूत परत असताना. धावसंख्या 2. न्यू बॅट्समन इन मॅन फ्रॉम सोनारपाडा डोंबिवली योगेश पाटील. लेफ्ट हँडेड बॅट्समन. स्ट्राईक एंडला फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतो तो राहुल शेट्टी. ही ऑल्सो बिलॉंग्स टू नवी मुंबई. किरण 11 शिरवणे आतापर्यंत पूर्ण स्पर्धेमध्ये लीग मॅचेसमध्ये अव्वल दर्जेचा संघ राहिला आहे विथ द परफॉर्मन्स. उसामा वन्स अगेन फ्रॉम द कॉमेंट्री बॉक्स एंड उजव्या हाताने ओव्हर द विकेट मारा करतोय. शॉर्ट पिच चेंडू होता ऑप्शनच्या थोडासा बाहेर अँगल होतो चेंडू. गुड बॉलिंग. इम्प्रेसिव्ह बॉलिंग स्पेल फ्रॉम ओसामा. तिन्ही चेंडू 3 वेगळ्या धाटणीचे होते, 3 वेगळ्या टप्प्याचे होते. गुड लेनचा वापर करतायत, लेनचा वापर करतायत. जय पवार यांना विनंती करतो आमच्या कॉमेंट्री बॉक्सचा आपण संपर्क साधायचा आहे. का अँगल केलाय चेंडूला. सुपर डिलिव्हरी. क्रॉस सीम ऍक्शन यूज करतात आणि डिलिव्हर करत असताना तो चेंडू अजून किती वेगाने जाईल हा प्रयत्न असतो ओसामाचा. हा चेंडू रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. सुपर टायमिंग. जबरदस्त कनेक्ट. पॅडल स्ट्रोक. चेंडू सीमारेषेवर. धमाकेदार सुरुवात. षटकार. धंदा केलाय लाखाचा काय पारू खर्च केला. क्लिअरली बघायला मिळतात, पण जेव्हा जेव्हा बघायला मिळतात डोळ्यांचं पारणं फेडतात. राहुल शेट्टीने काय सुरुवात केली, आपलं खातं उघडलंय ते षटकाराने. सुपर बॅटिंग. धावसंख्या धाव फलकावर 8. चेंडू थोडासा आतमध्ये आणलाय. ऑन साईडला पूल केले चेंडूला. स्क्वेअर लेग मध्ये कोणी क्षेत्ररक्षक जवळपास नाहीये. चेंडू वन बाउन्स सीमारेषेच्या बाहेर जातोय. पंचांचा इशारा चौकार. सर्व्हिस. मागचे 4 दिवस त्यांना थोडासा आराम होता, पण आज मात्र त्यांना आम्ही संधी देणार आहोत. ओमकार शेट्टी यांचं आगमन झाले. मनपूर्वक स्वागत. षटकारांची संख्या जास्त आहे आणि याचं क्रेडिट दादा मी तुम्हालाच देईन, कारण एवढं चांगलं तुम्ही ग्राउंड इथे डेव्हलप केलं खेळाडूंसाठी. पुणेदा पाटील आमच्या सोबत आहेत. कारण चौकारांच्या आणि षटकारांच्या संख्येमध्ये आमूलाग्र बदल पाहायला मिळतोय षटकारांचा. उलटॉस होता चेंडू. ड्राईव्ह करू शकले नाही. गॅप शोधत होते, पण चेंडू बॅटची आतलीकडे घेऊन मागे निघून जातोय. षटक पहिलं समाप्त होते. यशस्वी षटक म्हणेन दोन्ही संघाच्या बाजूने, कारण एक गडी सुद्धा बाद करण्यात यश मिळाले ओसामाला, पण इथे 12 धावा सुद्धा तो आपल्या गोलंदाजीमध्ये तो खर्च करतोय. क्या बात आहे. मी मागचे 4 दिवस या गोष्टी ऐकत होतो, मी पुन्हा त्या मला पाहायला मिळत आहेत. तर सन्मान्य कुंदनदास पाटील माझ्यासोबत त्यांच्याच माध्यमातून माहिती मिळेल. त्यांच्याच माध्यमातून ही पारितोषिक या स्पर्धेमध्ये आहेत. पहिला षटकार ज्या खेळाडून लगावला त्याचं नाव होतं ते म्हणजेच केतन पाटील. वडूनवगरचे खेळाडू, त्यांना 1000चं पारितोषिक सन्मानित करण्यात आलं. त्यानंतर 50वा षटकार ज्या खेळाडून नोंदवला तो म्हणजेच दापोडेचाच खेळाडू आहे हर्षद चौधरी, त्याला सुद्धा 1000 रुपयाचं पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आलं. त्यानंतर 100वा षटकार नोंदवला तो शाहीदने आणि त्याला 1500 रुपयाचं पारितोषिक देऊन गौरवण्यात आलं. त्यानंतर 150वा षटकार नोंदवला तो गोविंद मॅकमिलनने, त्याला सुद्धा 2000 रुपयाचं कॅश प्राईज देऊन सन्मानित करण्यात आलं. त्यानंतर 200वा षटकार जेव्हा ठोकला गेला तो ठोकला तो म्हणजेच अजय भोईरने, जे मंजिरी गुड्डूबॉयचे खेळाडू आहेत, आणि त्याला मात्र पारितोषिक आज देण्यात येणार आहे, ते सुद्धा 2500 रुपयाचं. ही संख्या वाढत राहणार आहे. जेव्हा जेव्हा षटकारांची संख्या वाढेल पारितोषिकांची संख्या सुद्धा वाढणार आहे. लक्षात घ्या, 220 आतापर्यंत षटकार लागलेत. 30 षटकारांची तुम्हाला वाट बघायची आहे आणि जेव्हा 250वा षटकार ठोकला जाईल तिथे मात्र पुन्हा एकदा कुंदन शेठ पाटील तयार असतील आणि त्यांना 3000 रुपयाचा कॅश प्राईज. दिस इज कॉल्ड कुंदन शेठ पाटील. व्हेरी गुड क्रिकेटर, व्हेरी गुड ऑर्गनायझर आणि एक जबरदस्त समाजसेवक. बांधकाम आरोग्य समिती सभापती. पण त्याच्यापेक्षा एक खूप मोठं पद जे मगाशी मी उल्लेख केला होता की सध्याच्या काळामध्ये मच्छीदा आपल्याला असं बघायला मिळतं की मुला आणि मुलगीमध्ये भेदभाव केला जातो आणि हा भेदभाव कुठेतरी दूर करण्यासाठी हा प्रयत्न सन्माननीय कुंदनशील पाटील यांचा आहे.
की त्यांनी मात्र ही घोषणा केली होती, मागची कित्येक वर्ष ही योजना त्यांच्या गावामध्ये राबवली जाते, की ज्यांच्या घरात मुलगी जन्माला येईल तिच्या मागची 2 वर्ष मला सांगतात कुंदनशेठ पाटील, मागची 2 वर्ष ही योजना राबवण्यात येते. नवीन आपण षटकाकडे वळूया, सुरुवात होते. राऊंड विकेट, चेंडू ऑन साईडला ऑफ साईडला प्लेस केला आहे, मिड ऑफमधून चेंडू मागे जातोय आणि एक्स्ट्रा कव्हरला जोपर्यंत चेंडू कव्हर करते तोपर्यंत फक्त एकच धाव. मागची 2 वर्ष ही योजना सातत्याने राबवली जाते. दापोडे गावामध्ये जेव्हा जेव्हा कोणत्याही घरामध्ये मुलीचा जन्म होतोय तर त्या मुलीच्या नावावर फिक्स डिपॉझिट म्हणून जवळजवळ 21,000 रुपये दादा त्याच्या मुलीच्या नावाने ते फिक्स डिपॉझिट म्हणून ते सेव्ह करतात आणि जवळजवळ 18 वर्ष तुम्ही त्याचा लाभ घेऊ शकता. येस, 18 वर्षानंतर त्याची किंमत असेल ती 1,10,000. हेच मोठं कार्य आहे दादांचं आणि सातत्याने ते चालू आहे त्यांच्या गावामध्ये, त्यांच्या प्रभागामध्ये. पुढील चेंडू घेऊन गोलंदाज सज्ज, ओव्हर द विकेट. ओ गुड बॉलिंग, वॉर्निंग बेल. गुडलेनचा चेंडू आणि काय बाउन्स होता चेंडूला. राहिल शेख वेगावर स्वारून गोलंदाजी करतात, अचूक टप्प्याचा वापर करतात, लेनचा वापर करतात आणि गोलंदाजाने मात्र इथे प्रभावित केले फलंदाजाला. राहुल शेट्टी स्ट्राईक एंडला आहेत. ऑप्शन तर थोडासा बाहेर चेंडू थोडासा अँगल होऊन बाहेर निघाला आणि एसटीच्या मागे पिंटू पारच्या. धावसंख्या थांबली आहे थोड्या वेळासाठी. धावसंख्या 13 धावा धावफलकावर. राहिल स्लोअर वन चेंडू होता, स्वीप करण्याचा प्रयत्न, लाऊड अपील पंचांकडे, पण पंच सांगतात हा चेंडू एसटी सोडून जात होता. गुड डिसिजन. लेग बाईस, व्हॅरिएशन्स, मिश्रण गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते राहिलकडून. प्रत्येक चेंडूवर एक आव्हान देतात फलंदाजाला. वीर तानाजी क्रीडा मंडळ दापोडे अप्रतिम असं हे मैदान तुम्हाला पाहायला मिळते. सिंहाचा वाटा आहे सन्माननीय कुंदनशेठ पाटील यांचा. हे मैदान सजवण्यामध्ये, हे मैदान डेव्हलप करण्यामध्ये, मैदान जतन करण्यामध्ये आणि खूप मोठी परंपरा आहे. 1986 सालापासून हे नाव आहे, खूप मोठं नाव आहे. कबड्डीच्या स्वरूपातून 1965. व्हाईट बॉल, व्हाईट डिलिव्हरी, थोडंसं रेक्टिफाय करतो मी. 1965 1965 पासून हे नाव सातत्याने गाजतंय. पण तेव्हाचा काळ कबड्डीचा होता. कबड्डीमध्ये खूप मोठं नाव कमवलं या मंडळाने आणि कालांतराने जसे जसे बदल होत गेले तसे तसे मात्र सर्व खेळ हे मंडळ खेळत आलंय आणि त्यामध्ये सध्या आता क्रिकेट गाजतंय या नावाचं. वीर तानाजी क्रीडा मंडळ दापोडे. आज त्यांचा सुद्धा संघ या स्पर्धेत तुम्हाला पाहायला मिळणार आहे. पुढचा सामना तुम्हाला पाहायला मिळेल तो वीर तानाजी क्रीडा मंडळ दापोडे विरुद्ध मंजिरी गुड्डू बॉय. दोन्ही ताकदवर संघ आहेत या स्पर्धेमध्ये. पण सगळ्यात महत्त्वाची बाजू ही आहे प्रचिद्र की वीर तानाजी क्रीडा मंडळ दापोडे संघामध्ये मॅक्झिमम खेळाडू मी म्हणेन ते 80% खेळाडू हे दापोडेचे त्यांना या मैदानाचा चांगला अनुभव आहे. खूप चांगला चेंडू आतमध्ये येणार, फक्त बॉटम हँडचा वापर केला, चेंडूला पुश केलाय सिली मिड ऑफ रिजनमध्ये आणि क्विक सिंगल कंप्लीट केली आहे. चांगलं क्रिकेट, टेक्निकल क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. कारण दोन्ही फलंदाजांना माहिती आहे की लक्ष माफक आहे. अशा मुवमेंटला आपला आघाडीचा फलंदाज बाद झाल्यानंतर एक शांत क्रिकेट खेळायला हवं, थोडंसं सेट व्हायला हवं आणि तो प्रयत्न इथे सुरू आहे. दोन्ही फलंदाज सेट होण्याचा प्रयत्न करतायत. एक षटकार आपण आतापर्यंत राहुल शेट्टीच्या बॅटमधून बघितलाय, तो वैयक्तिक 10 धावेंवर खेळतोय. तर इथे त्याला साथ देतो तो योगेश पाटील, वैयक्तिक 2 धावेचं योगदान देऊन. संघाची धावसंख्या धावफलकावर 16 एका गड्याच्या मोबदल्यात. स्लोअर वन चेंडू पुन्हा एकदा शफल झाले होते भरपूर. योगेश पाटीलला बाद करण्याची संधी होती पिंटू परच्याकडे, पण चेंडू हातामध्ये येत नाहीये. लेग बाईचा इशारा पंचांचा येतोय. आतापर्यंत भरपूर समालोचकांनी त्याचबरोबर पंचांनी सुद्धा स्पर्धेमध्ये आपली भूमिका स्पष्ट केली आहे. अप्रतिम कामगिरी. पहिला दिवस खूप चांगला इथे पार पडला. अप्रतिम समालोचन तुम्हाला ऐकायला मिळालं. डॉक्टर गवळी स्वतः तिथे उपस्थित होते. स्वतः त्यांनी स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पार पाडला आणि प्रत्येक समालोचकांनी आपली एक जबरदस्त भूमिका स्पष्ट केली. डॉक्टर गवळी, संदेश वखारे, नितीन काळन, योगेश मडवी, जे पहिल्या दिवशी आपण त्यांचं समालोचन ऐकलंय. राईट शेक, राऊंड विकेट. यॉर्कर लाईनचा चेंडू ऑन साईडला खूप चांगला टायमिंग करत असताना चेंडूला प्लेस केलाय. मनकाटाचा खूप चांगला वाकर, फ्लिकचा फटका एक्झिक्यूट केलाय मिड विकेटला आणि तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली आहे फलंदाजाने. राहिलचे दुसरं षटक पॉवर प्लेचं इथे समाप्त होते. 2 पॉवर प्लेच्या षटकांमध्ये धावा अंकित झाल्या धावफलकावर. माझ्यासोबत अल्पेश आहेत. अल्पेश मला सांगतायत 18 धावा धावफलकावर. लक्ष आहे मैदानावर ते 37 धावेंचं. त्यामुळे इक्वेशन मला अल्पेश सांगतील 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 18 चेंडूमध्ये 19 धावेंची गरज आहे. बॉल टू रन इक्वेशन आहे, बघायचं आहे. पण इथे मात्र गोलंदाज हा सामना आता मोठा करणार का? कारण आतापर्यंत 2 षटकांमध्ये जे त्यांचं रन रेट होता तो व्यवस्थितरित्या मेंटेन केला तो किरण 11 शिरवण्याने आणि मच्छिंद्र पाटील माझ्यासोबत आहेत. कंचिंद्र काय म्हणशील
ज्याप्रमाणे आपण इथे बघत आहोत की 2 षटकाखेर 18 धावा आहेत, 9चं रन रेट मेंटेन करत असताना चांगली धावगती राखली, एक गडी बाद होऊन सुद्धा. पण आता मात्र आपण पाहणार आहोत की 18 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे. काय म्हणशील बॅटिंग ज्याप्रमाणे सुरू आहे किरण इलेव्हन शिरवण संघाची? थँक्यू प्रसाद. गुड मॉर्निंग एव्हरीवन. प्रसाद, एकंदरीत आपण सामना पाहिला तर दोन्ही संघ तेवढ्याच ताकदीचे आहेत, दोन्ही संघांमध्ये तेवढेच आपण पाहतोय तेवढ्याच अनुभवाचे खेळाडू आहेत, त्यामुळे सामना दोन्ही संघाच्या बाजूला तेवढाच अजून चांगला पाहायला मिळतोय. आणि येणारे 18 चेंडू आणि 19 धावांची गरज सामना खूप चांगला पाहायला मिळेल. कारण आज आपण पाहणार आहोत, आतापर्यंत आपण पाहिले लीगचे सामने, आता मात्र नॉकआउट, त्यामुळे आजचे सामने हे फार चांगले असणार. शंकाच नाही प्रसाद. हो, डेफिनेटली पूर्णपणे सहमत आहे तुझ्याशी. कारण आज नाही तर कधीच नाही, पूर्ण वर्षभर वाट बघावी लागेल TDPL सीझन 2 कधी येतोय याची. आणि आतापर्यंत आपण मागच्या 4 दिवसात लीग मॅचेस बघितले. जास्त वेळ घेऊ नका विनंती करतो दोन्ही संघनायकांना आणि खास करून गोलंदाजी करणाऱ्या AB स्पोर्ट्स या संघाला की आपण वेळ न घेता लगेचच सामना सुरू करायचा आहे. अवधी आपल्याकडे खूप कमी आहे, वेळ खूप कमी आहे. प्रत्येक इनिंगसाठी तुम्हाला 25 मिनिटं परफेक्टली यूज करायची आहेत. प्रयत्न हा करायचा की 25 मिनिटाच्या आतमध्ये सामना कसा संपन्न होईल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होईल तिसरा षटक घेऊन कपिल केणे. योगेश पाटील थोडंसं अपिश घेत आहेत, शॉर्ट कव्हर पॉईंटला क्षेत्ररक्षक येत आहेत कव्हरमधून. ऑफ्टनच्या बाहेरचा चेंडू थोडासा हलकासा बाउन्स झाला होता, तिथे मात्र बॉटमहँडचा खूप चांगला वापर केला. त्याला माहिती आहे की राहुल शेट्टी आणि मी हा सामना विजय पथकापर्यंत येऊ शकतो आणि तोच प्रयत्न दोघांचा सुरू आहे. कुठल्या प्रकारचा रिस्क घेत नाहीये, मोठे फटके खेळत नाहीये, बॉल रन बॉल इक्वेशन आहे आणि त्यामुळे दोघं जण एक वेगळंच क्रिकेट इथे खेळत आहेत. विशाल का असं आहे मैदान, अथांग पसरलेलं मैदान, त्यामुळे सिंगल डबलला जास्तीत जास्त प्राधान्य प्रत्येक फलंदाज देण्याचा प्रयत्न करतोय. बिकॉज द लाईफ लाईन ऑफ द क्रिकेट सिंगल अँड डबल. हॅलो हॅलो, थँक्यू. तसा टेक्निकल प्रॉब्लेम तुमच्यापर्यंत आम्ही समालोचन पोहोचवू शकले नाही, पण एका झपकन बाहेर वळणाऱ्या चेंडूवर इथे कपिल केणने आपल्या संघाला यश मिळवून दिले. फलंदाज बाद होते राहुल शेट्टी अँड बॅक टू द पवेलियन. सेकंड विकेट गॉन. 2 गडी बाद, धावसंख्या 19 आणि नवीन फलंदाज गौरव बडदे. मिडल ऑर्डरमध्ये खूप स्ट्रॉंग बॅटिंग आहे गौरव बडदेची. लीग मॅचेसमध्ये खूप चांगला परफॉर्म केला आहे खेळाडूने. चांगला कॉन्टेस्ट कपिल वर्सेस गौरव. ओ, पुढून खेळायचा प्रयत्न, डान्सिंग ऑफ द विकेट. गुड बॉलिंग, सुपर डिलिव्हरी, ॲक्युरेसी, अचूकतेवर भर. कारण कपिलला माहिती आहे की सामना हा हातातनं निसटू शकतो अशा मोमेंटला डॉमिनेट करतायत, दबाव टाकतायत फलंदाजांवर. सुपर बॉलिंग. या षटकामध्ये इम्प्रेस केले कपिलने. धावा खर्च केले ती फक्त एक गडी बाद केलाय. गुड बॉलिंग. लोअर फुलटा चेंडू ऑन साईडला खूप चांगला प्लेसमेंट, फ्लिकचा फटका यूज केलाय. क्षेत्राच्या काय टीममध्ये 2 धावांचा प्रयत्न. योगेश पोचणार डेफिनेटली, नो डाऊट. ही इज द स्पेशल क्रिकेटर बिटवीन द विकेट. 2 धावा घेण्यापासून कधीच तो कचरत नाही आणि तेच पाहायला मिळालं. कॉल दिला, आय विल टेक, मी घेऊ शकतो, डेंजरकडे मी धावू शकतो आणि मी 2 धावा पूर्ण करू शकतो. गुड रनिंग. इज अ सेन्सिबल क्रिकेट, कॉन्फिडंट क्रिकेट फ्रॉम योगेश पाटील. स्वतः धावतायत आणि आपल्या सहकार्याला सुद्धा धावायला इथे मजबूर करतायत. 2 धावा कंप्लीट होत आहेत. थोडंसं प्रेशर ट्रान्सफर केलंय ते AB स्पोर्ट्सच्या खेळाडूंवर, फिल्डर्सवर आणि 2 धावाच्या मैदानी धावसंख्या वृद्धिंगत होते, पुढे सरकते. अंकित होत आहेत त्या 21 धावा. लक्ष येते 37 धाव्यांचं. पण मगाशीच म्हटलं की जेव्हा जेव्हा लो स्कोरिंग मॅच तेव्हा तुम्हाला दर्जा पाहायला मिळतो आणि तोच दर्जा इथे मात्र AB स्पोर्ट्स दाखवत असताना. स्ट्राईक एंडला गौरव बडदे.
आधी शफल झाले, बॅकफुटला गेले, नंतर ड्राईव्ह केलाय, कव्हरमधून चेंडू मागत होते, लॉंग ऑफचा खेळाडू चेंडूवर येतोय, खराब क्षेत्ररक्षण, चुकीला माफी नाही, 2 पायांच्या मधून चेंडू फरार, चौकार. फॉर द कॅप्टन. संघाकडनं जर चूक झाली तर संघ अडचणीत येऊ शकतो. माझी बोबडे जिथे मात्र स्वतः होते, चेंडू जेव्हा अडवायला गेले पण त्याच्या पायाच्या खालून चेंडू निघून गेला. धावसंख्या 25. थांबून खेळायचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, पॉइंट क्षेत्ररक्षक जज करतायत, क्विक रिप्लाय, पुढच्या चेंडू उत्तर दिलंय ते कपिलने आणि फलंदाज बाद. फिल्डिंग ज्याप्रमाणे माझीची पाहायला मिळाली मागच्या इनिंगमध्ये, म्हणजे पहिल्या इनिंगमध्ये ज्याप्रमाणे मी क्षेत्ररक्षण बघितलं, ॲक्युरेसी पाहायला मिळाली म्हणजे सचिन नाईक, वॉट क्रिकेटर, काय फिल्डिंग केली आहे, काय ग्राउंड जमीनलगत चेंडू जो आला तो फर्स्ट ॲक्शनमध्ये उचलला आणि ताबडतोब फेकी केली आणि दुसरी धाव घेण्यासाठी क्षेत्ररक्षक फलंदाज बाहेर निघाले होते, ते मात्र त्याला ताबडतोब धावचित केलं. ती ॲक्युरेसी पाहिजे तुमच्याकडे. माझीकडनं चूक झाली हरकत नाहीये, पण पुढच्या चेंडूवरती चूक दुरुस्त केली गोलंदाजाने आणि विकेट मिळवून दिलाय. बघायचं 3 षटकांचा खेळ इथे समाप्त होते. धावसंख्या धावफरक मला पाहायला मिळते ती अंकित झाली आहे, धावफरक 25 धावा. त्यामुळे विश्लेषण नंतरच्या 2 षटकामध्ये शिल्लक आहे, 12 चेंडूंनी 12 धावांची गरज आहे. मी थोडासा थांबतो कारण आज स्पर्धेचा अंतिम दिवस आहे. भरपूर समालोचक आहे, तुम्ही सिद्दीक भाऊ यांचा आवाज ऐकत आहात, डॉक्टर गवळी यांचा आवाज ऐकत आहात, मच्छिंद्र पाटील माझ्यासोबत आहे, मी स्वतः इथे आहे, त्यानंतर ज्ञानेश्वर चिकणे आहेत आणि ओमकार शेट्टी सुद्धा आलेत. त्यामुळे प्रत्येकाला संधी मिळणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे इक्वेशन आमचं असं असणार आहे 5 षटकांच्या सामन्यामध्ये 3-2, म्हणजे मी 3 षटकं आणि नंतर 2 षटकं. आता मात्र ऐकूया पुढचा आवाज आपण रायगडची धडधडती तोफ मच्छिंद्र पाटील यांच्याकडून. धन्यवाद. तत्पूर्वी प्रसाद बरोबर थोडीशी एक अनाउन्समेंट आहे. यानंतर जो सामना होईल, फलंदाजी करणारा संघ जो आहे मंजिरी गुड्डू बॉईज, संघातील सर्व खेळाडूंनी शेवटच्या षटकाला जेव्हा सुरुवात होईल तेव्हा बरोबर प्लेस पॅव्हिलियन त्या ठिकाणी येऊन थांबायचं आहे. बॅटिंगसाठी लक्षात घ्यायचं आहे, कारण वेळेसंदर्भात सहकार्य करायचं है. बहुत बहुत शुक्रिया प्रसाद जी. चलेंगे दोस्तों क्रिकेट के मैदान के बाद सभी का मैं मच्छिंद्र पाटिल तेजी से स्वागत करता हूँ. आइए दोस्तों, 12 गेंदों 12 रन की आवश्यकता, बहुत ही बड़ा मुकाबला. इस बीच गेंद पहले खेलने की कोशिश की, फिर एक बार बैकफुट पर आए, दुविधा मन से खेलने की कोशिश की, डॉट गेंद की समाप्ति. इसे कहते हैं मनोवैज्ञानिक दबाव. क्रिकेट में मनोवैज्ञानिक दबाव हम देख पा रहे हैं. जीत के लिए 12 गेंदे 12 की आवश्यकता थी, अब 11 गेंदे 12 की आवश्यकता. शानदार माहौल. जो जीता वो सिकंदर, जो हारा वो मैदान से बाहर, क्योंकि आज दोस्तों इस मैदान के ऊपर फैसला होगा हार और जीत का. जबरदस्त मुकाबला, सुबह की ये ठंडी हवा में चलता हुआ गर्माहट लाने वाला शानदार कशमकश मुकाबला. इस बीच अगली गेंद, ये देखिए बड़ी स्ट्रोक अपसेट की गेंद, ऑन साइड में खेल दिया, लॉग ऑन के ऊपर खिलाड़ी मौजूद, 1 रन यहां से मिलेगा. दूसरी की कोशिश बिल्कुल नहीं की जा रही है. क्या अच्छा क्रिकेट मैदान पर हम देख पा रहे हैं प्रसाद जी. दोनों तरफ से मुकाबला आगे करने की कोशिश की जा रही है. दोनों टीमें इस मैदान के ऊपर संघर्ष के लिए जूझ रही है. यू आर वॉचिंग द बैटल ऑफ एग्जिस्टेंस. ये मुकाबला देख रहे हैं अस्तित्व की लड़ाई मैदान के ऊपर, क्योंकि जिस तरह से आपने पहले जिक्र किया था, जो हारा वो मैदान से बाहर, जो जीता वो सिकंदर, क्योंकि जो जीतेगा वो जश्न मनाएगा, जो हारेगा वो खून के आंसू रहेगा. जबरदस्त मुकाबला दोस्तों, बने रहना हमारे साथ इस TDPL के शानदार सफर में. जीत के लिए बची हुई गेंदें 10, अब जीत के लिए 11 की आवश्यकता. हर गेंद मैदान के ऊपर, इस मैदान के ऊपर हर गेंद दर्शकों के लिए. यस, गेंदबाजी में राइस से एक बहुत ही शानदार गेंदबाज है. इसे गेंदबाज की जादूगर कहा जाता है. वो गेंदबाज इस मैदान के ऊपर क्या अपनी टीम को बचा पाएंगे, या इस मैदान के ऊपर ये मुकाबला इसी कगार पर चलेगा जो दर्शकों की धड़कन है काफी तेज करेगा. और इस TDPL का ये शानदार पहला मुकाबला दर्शकों को देखने को मिलेगा. ये देखना थोड़ा सा रिदम में. यस, इस मुकाबले के बाद मैं फिर एक बार ऐलान करना चाहूंगा दोस्तों, फाइनल का डे है, काफी अनाउंसमेंट होगी. मैं फिर एक बार ऐलान करना चाहूंगा, मुकाबला शुरू होने के बाद तुरंत मुकाबला जारी किया जाएगा. दर्शकों से और खिलाड़ी से गुजारिश से अंदर जाने का प्रयास न करें. इस बीच अगली गेंद ऑन साइड में इस गेंद को स्वीप के माध्यम से खेल दिया. शॉट फाड़ने के रीजन में गेंद को फील किया, 1 से ज्यादा कुछ नहीं मिलेगा. जबरदस्त मुकाबला. जिस प्रकार मुकाबले की शुरुआत हुई थी,
महज 37 रन की आवश्यकता है 5 ओवर के मुकाबले में। सुबह की ठंड है और इस ठंड में चलता हुआ मुकाबला गर्माहट का एहसास ला रहा है मुकाबला मैदान के ऊपर। ये देखिए इक्विलेशन हम बताएंगे कल जलपेश। 9 गेंदें अब बची है और जीत के लिए 10 रन की आवश्यकता, यानी कि 10 का दम। मजा आएगा मुकाबले में। सम्मानीय कुंदन शेठ पाटिल हमारे साथ जुड़ चुके हैं, उनका भी स्वागत करेंगे। और ये मुकाबला जैसे जैसे आगे बढ़ेगा मैदान के ऊपर धूप मचेगी जीत के लिए। इस सुबह का माहौल, the sun has risen with the brightness, sunshine, birds are flying, beautiful atmosphere for the cricket. You are watching the TDPL, बहुत ही शानदार मुकाबला। शॉर्ट प्लेन गेंदी, बल्ले का बाहरी किनारा, खिलाड़ी वहां पर मौजूद, क्या ये और यह आसान सा कैच, विकेट नंबर 1 और गिरता हुआ। अब ये मुकाबला इस कगार पर लाकर खड़ा कर दिया। जिस प्रकार गेंदबाज की मैंने तारीफ की थी उसी कगार पर गेंदबाजी हो रही है। कमाल की गेंदबाजी, अजीमो शान और शानदार गेंदबाजी डीजे। इसे 8 गेंदे और 10 रन की आवश्यकता। जबरदस्त मुकाबला इस मैदान के ऊपर चलता हुआ। मैं दर्शकों से फिर एक बार अनुरोध करूंगा, यदि आपने अभी भी यहाँ पर मॉनिटर ऑन किया आपके घर बैठे टीवी का, तो अब बताना चाहूंगा किरण 11 शिरोने और एबी स्पोर्ट्स के बीच में चलता हुआ पहला ये कशमकश क्वार्टर फाइनल का मुकाबला। जीत के लिए 37 की आवश्यकता थी। अब ये मुकाबला 8 गेंदे 10 रन पर आकर रुका है। बहुत ही बड़ा मुकाबला। It is a last day of TDPL. You are watching the battle of existence. Beautiful atmosphere for cricket. Good morning, one and all present है। सभी का फिर एक बार हम तेजी से स्वागत करेंगे। जीत के लिए 8 गेंदे 10 की आवश्यकता। क्या मुकाबला, 37 का लक्ष्य था। ऐसा लगा कि ये मुकाबला 3 या 4 ओवर में समाप्त किया जाएगा, लेकिन दोनों टीमें मंजी हुई खिलाड़ी से और युवा से सजी है। इसके लिए मुकाबला इस कगार पर खड़ा है जहां से दोनों टीमें जीत की उम्मीद कर सकते हैं। मंशा है मुकाबला जीतने की, यहाँ पर चाहते आगे बढ़ने की, और यहाँ पर बिल्कुल आरजू है सेमीफाइनल तक पहुंचने के लिए। दोनों टीमें यहाँ पर तड़प रही है मछली की तरह। जिस तरह से पानी से बाहर मछली तड़पती है उसी तरह से मैदान पर मानो आग लग चुकी है। 8 गेंदे 10 का समीकरण। मजा आएगा मुकाबले में। इस बीच अगली गेंद, पटकी भी गेंद थी, बल्ले का बाहरी किनारा, फिर एक बार गेंद जा रही है शॉट फाइनल के रीजन में, जहां से मिलेगा महज 1 रन। इक्का दुक्का से रन बनेंगे, उतना इस मुकाबले की गरिमा को और आगे बढ़ाया जाएगा। 7वें आसमान पर लाकर खड़ा कर दिया इस बेताबी ने। अब बची भी गेंदे 7 और जीत के लिए जरूरत है 9 रन की आवश्यकता। 7 गेंदे 9 रन। किसने सोचा था कि मुकाबला इस मुकाम पर आएगा कि यहां से दोनों टीमें जीत की उम्मीद रख सकती है। ये सुबह का ठंडा माहौल और इस ठंडे माहौल में ये गर्माहट भरा मुकाबला, बहुत ही बढ़िया मुकाबला। 7 गेंदे अब जीत के लिए 9 रन की आवश्यकता। बहुत ही बड़ा मुकाबला, इसे कहते हैं पूरा पैसा वसूल मुकाबला। It is a Sunday. What is the Sunday is going on? And you are watching the TDPL, the first quarter final between the Kiran 11 Siravane versus AB Sports. Who is going to be winner? Who will be winner? You will get answer shortly. 7 गेंदे और जीत के लिए 9 रन की आवश्यकता। कशमकश मुकाबला इस मैदान के ऊपर, रफ एंड टफ मुकाबला इस मैदान के ऊपर, और दोनों टीमें जीत के लिए जूझ रही है। किसके आगोश में जीत लहराएगी ये तो आने वाला समय तय कर पाएगा। 7 गेंदे 9 रन की आवश्यकता। क्या मुकाबला, पास कर रहे हैं मुकाबले को आपको दोस्तों। 7 गेंदे 9 रन की आवश्यकता। इस बीच गेंद, बढ़िया कमाल की टाइमिंग, क्लासिकल शॉट। गेंद यहां पर जाती हुई डीप कवर के रीजन में, लेकिन यहां से मिलेगा महज 1 रन। और की समाप्ति, शानदार समापन किया इस गेंदबाज ने और 4 रन देकर बहुत ही शानदार गेंदबाजी की, कसी हुई मंजी हुई गेंदबाजी के, इसे कहते हैं जीत का जुनून मैदान के ऊपर। अब बची हुई 6 गेंदे और जीत के लिए इक्विलेशन बताएंगे। जरूरत यहां पर 6 गेंदे और 8 रन की आवश्यकता। दर्शकों से गुजारिश है दोस्तों, हम आपसे उम्मीद करते हैं आज, क्योंकि आज बड़ा मुकाबला यहाँ पर, 6 गेंदे 8 रन की आवश्यकता। टीडीपीएल का पहला क्वार्टर फाइनल का मुकाबला। दोस्तों सोचो, पहला मुकाबला इस प्रकार हुआ है तो सोचो आने वाले मुकाबले किस प्रकार हो गए। आज सुपर संडे, आपका पूरा पैसा वसूल होगा, क्योंकि टीडीपीएल इट इज अ क्वालिटी ऑफ क्रिकेट, इट इज अ स्टैंडर्ड ऑफ क्रिकेट, इट इज अ लेवल ऑफ क्रिकेट, इट इज अ क्लास ऑफ क्रिकेट। यही है टीडीपीएल का कुमार। यहाँ पर जीत के लिए 6 गेंदे और 8 रन की आवश्यकता। किस गेंदबाज की तलाश करेंगे विकल्प कप्तान के सामने।
क्या सही विकल्प होगा, क्या वो बचा पाएंगे रनों को, या फिर बल्लेबाज रोक अपना काम तमाम कर पाएंगे। 6 गेंदे और जीत के लिए 8 रन की आवश्यकता। मच्छिंद्र, मी अजून एका गोष्टीकडे लक्ष वेधतोय की ऑफिशियल ग्रुपकडून ही सुद्धा सूचना आली की इथे सुद्धा, कारण लीग मॅचेसमध्ये आपण बघितलंय मॅच जर सामना जर टाय होतोय तर सुपर ओव्हर आहे, पण इथे नॉकआउटमध्ये सुद्धा तेच चित्र तुम्हाला पाहायला मिळणार। जर सामना बरोबरी सुटला तर तुम्हाला सुपर ओव्हरमध्येच खेळावं लागणार आहे। जी जरूर, किरण लहाने गेंदबाजी में आती हुई यहाँ पर जादुई गेंदबाज, काफी समझा बुझा कर इस गेंदबाज को यहाँ पर मोर्चे पर लगाया गया है, क्योंकि आप इस टीम का भविष्य दिया है इस गेंदबाज के हाथ में। क्या बचा पाएंगे इस भविष्य को, या फिर बल्लेबाज अपना काम तमाम कर पाएंगे। 6 गेंदे, जीत के लिए 8 रन की आवश्यकता। बहुत ही सुहाना मौसम और इस सुहाने सफर में ये खतरनाक चलता हुआ सफर, मजा आएगा मुकाबले में। रसाद ये मुकाबला अंतिम क्षणों तक जूझेगा, तो सोचे दर्शकों की धड़कनें कितनी तेज होगी और कितनी पसीने से दरबर होंगे यहाँ पर दर्शक जो इस मुकाबले को इस समय लाइव के जरिए देख रहे हैं। मैं मच्छिंद्र पाटिल फिर एक बार आपका हार्दिक स्वागत करता हूँ। 6 गेंदे 8 रन की आवश्यकता, बने रहना हमारे साथ और देख रहे हैं टीडीपीएल का ये शानदार सफर। इस बीच बढ़िया स्ट्रोक, कमाल की टाइमिंग, खिलाड़ी वहां से मौजूद और यहां पर बीट किया। ये निर्णायक हो सकता है चौका, शानदार चौका। अशरफ खान, माफ कीजिए, बहुत ही बढ़िया बल्लेबाजी। यहाँ पर निर्णायक मोड़ पर चौका लगाकर गेंदबाज के हौसलों को थोड़ा सा कम किया और अपना हौसला अफजा किया। जीत के लिए 5 गेंदे और 4 रन की आवश्यकता। आने वाली गेंद किस प्रकार फेंकी जाएगी मैदान के ऊपर, दर्शकों की निगाहें बीच मैदान पर। इस बीच गेंद, ये देखें वापसी, इसे कहते हैं वापसी। अगर आप चौका छक्का लगा सकते हैं तो हम आपके पैरों में जंजीर भी डालने की क्षमता रखते हैं, इसलिए टीडीपीएल में हमारा सिलेक्शन हुआ है। ये जवाब दिया, कड़ा जवाब दिया इस गेंदबाज ने। अजीत के लिए 4 गेंदे, अब 4 की आवश्यकता। दिल को दहलाने वाला मुकाबला, आंखों को बहाने वाला मुकाबला और दिमाग को सुन्न करने वाला मुकाबला, कश्मकश हिरतंगीज मुकाबला, यह है टीडीपीएल का शानदार सफर। और ये देखिए किस प्रकार खेलने की कोशिश की थी। इस गेंद को बैकफुट पर जाकर रूम दिया था अपने आपको, फाइनल के रीजन में खेलना चाहते थे, लेकिन समय काफी कम मिला और यहां से मिला मैच 1 ही रन। अब जीत के लिए समीकरण बनता हुआ, बची भी गेंदे 3 और जीत के लिए 3 रन की आवश्यकता। क्या मुकाबला यहाँ पर, 365 दिन आपको इंतजार करना पड़ेगा यदि ये 3 रन गंवाए तो। क्या क्रिकेट है यहाँ पर, जबरदस्त मुकाबला यहाँ पर, पैसा वसूल मुकाबला। जितनी भी तारीफ की जाए उन दोनों टीमों की उतनी कम है, क्योंकि इस कम रनों के संघर्ष में जो संघर्ष किया यही तो कहलाता है टीडीपीएल का शानदार सफर। 3 गेंदे 3 रन, क्या होगा, हर एक गेंद मैदान के ऊपर अब दर्शकों की निगाह पे जम चुका है और ये मुकाबला 7वें आसमान के कगार पर है। जो जीता वो सिकंदर, जो हारा वो टीडीपीएल से बाहर। 3 गेंदे 3 रन। ये देखिए कट करने की कोशिश और ये रन की सिलसिले में विकेटों को बिल्कुल खो दिया। स्ट्राइक लेने की तड़प थी, यहां से विकेट। दिलेल्या पंचांनी आपण सामना लगेच सुरू करायचा, वेळ घेऊ नका। पुढच्या दोन्ही संघांना विनंती करतो की आपण व्यासपीठासमोर येऊन थांबायचं आहे, सामना लगेच सुरू केला जाईल। वीर दानाजी क्रीडा मंडळ दापोडे संघ सज्ज आहे आणि मंजिरी गुड्डू बॉयज कॅप्टन आपण सुद्धा आपला संघ घेऊन आपल्या व्यासपीठासमोर यायचं आहे, सामना आपण लगेच सुरू करत आहोत। निश्चित तौर पर बहुत ही शानदार माहौल मैदान के ऊपर। फिर एक हम बताएंगे दोस्तों, वेरी गुड मॉर्निंग टू ऑल प्रेजेंटर। द ब्यूटीफुल एटमॉस्फेयर फॉर क्रिकेट, sun has risen with bright sunshine, birds are flying, cold wind is blowing now, and very good atmosphere for the cricket. 2 गेंदे 3 रन की आवश्यकता। ये टीडीपीएल का शानदार सफर जो दर्शक यूट्यूब के जरिए में देख पा रहे हैं, मैं मच्छिंद्र पाटिल फिर एक बार आपका तहे दिल से स्वागत करना चाहूंगा। मेरे साथ जुड़ चुके हैं हमारे डोंबिवली के स्वीट वॉइस, बहुत ही बेहतर कमेंटर प्रसाद जी परब जुड़ चुके हैं, हमारे गवली सर है, हमारे जैसे मुकाबले को शुरू कर रहे हैं। प्लीज मुकाबले को शुरू कर रहे हैं दोस्तों, क्योंकि आज आखिरी दिन है।
वी वॉन्ट युअर कॉपरेशन. आय होप. प्लीज सामना सुरू करायचा प्लीज. डोकं शांत ठेवा आणि सामना लगेच सुरू करा. जास्त वेळ घेऊ नका. बघा काही नियमांमध्ये आम्हाला ज्या गोष्टी सांगायच्या आम्ही निश्चित नंतर सांगू, पण सामना क्लोज आहे त्यामुळे त्याच्यावर आम्ही निश्चित नंतर फोकस करू. मच्छिंद्र, जे नियम आहेत त्या स्पर्धेच्या माध्यमातून तुमच्यावर आम्ही निश्चितच पोहोचवू, पण सामना लगेच सुरू करावा कारण पुढचा सामना लगेच आम्हाला इथे सुरू करायचा आहे. इक्वेशन 2 चेंडू आणि 3 धावांची गरज. जी हाँ, अशरफ बल्लेबाज के लिए मैदान के ऊपर तैयार है, जिन्होंने स्ट्राइक को लिया, आत्मविश्वास को जगा यहाँ पर. ये अशरफ अपने आत्मविश्वास के ऊपर क्या खड़े उतर पाएंगे. जीत के लिए 2 गेंदे और 3 रन की आवश्यकता. प्रसद, हमें भी पसीने आ रहे हैं इतने ठंड हवा में, क्योंकि मुकाबला भी इस प्रकार चल रहा है. पूरा पैसा वसूल मुकाबला, सुपर संडे और टीडीपीएल का ये पहला क्वार्टर फाइनल का काफी खतरनाक मुकाबला. 2 गेंदे 3 रन की आवश्यकता. माहौल काफी गर्म हो चुका है, क्योंकि जो जीता वो सिकंदर, जो हारा वो टीडीपीएल से बाहर. जो जीतेगा जश्न मनाएगा, जो हारेगा खून के आंसू रहेगा, क्योंकि मुकाबला उस कगार पर है जहां से दोनों टीमें यहां से जीत की उम्मीद कर सकते हैं. ये मुकाबला उस दहलीज पर खड़ा है जहां से दोनों टीमें जीत की उम्मीद कर रहे हैं. 2 गेंदे 3 रन की आवश्यकता. और इसी के साथ ये शानदार छक्का. छक्का ही मारना तो पहले क्यों नहीं मारा, यहां पर इतनी उम्मीद क्यों बढ़ाए, ये बताते हुए यश कॉन्फिडेंस है. शानदार समापन, मुकाबला जीत चुके यहां पर. आणि बघा स्पोर्ट्स पण